आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत उपवासानिमित्त खास असे साबुदाण्याचे पळी पापड। बघूया। एकदम छान झालेले, एकदम छान क्रिस्पी कुरकुरीत। आपण दुसरा सुद्धा तळून बघूया। हे बघा, आपण कलरचे सुद्धा बघूया। छोट्या मुलांना कसं कलरचं थोडं आवडतं। अगदी हे सगळीकडून फुललेले आहेत। वजनी 200 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे भिजण्यासाठी, आणि मापाने म्हटला तर हा 1 ग्लास मी घेतलेला आहे बरोबर। तर हा आता आपण रात्रभर भिजत ठेवायचा, भरपूर पाणी घालून छानसा भिजला पाहिजे। तर भिजत ठेवूया। इथं मी साबुदाणा धुवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये पाणी सुद्धा घातलेलं आहे, बघू शकताय। भिजल इतपत पाणी घालायचं। तर हा अगदी 5 ते 6 तास भिजलाच पाहिजे हा साबुदाणा। तर आता मी रात्री भिजत टाकलेला आहे। तर आपण हा सकाळी साबुदाण्याचे पापड करायला घेऊया। तर झाकून ठेवूया। आपण साबुदाणा भिजत ठेवला होता, बघू शकताय। एकदम छान फुललेला आहे, भरपूर छान फुललेला आहे। असा एकदम मोठा झालाय। हे बघा, एकदम छान फुललेला आहे। आणि हे पापड करताना ना पाणी थोडं जास्तच ठेवायचं। साबुदाणा आपण ह्या ग्लासनी मोजून घेतला होता, तर तेवढेच मी 3 ग्लास पाणी ठेवते। मोजून ठेवायचं, ज्या वाटीनी किंवा ग्लासनी घेणार त्याच्या 3 पट पाणी ठेवायचं। तर इथं आपण 3 ग्लास पाणी ठेवतोय। दोन, आणि हे 3, बरोबर आपण 3 ग्लास पाणी आता उकळायला ठेवणार आहोत साबुदाण्यासाठी। आणि आपण गरम करायला ठेवलेला आहे, पाणी गरम झालेलं आहे आपलं, बघू शकताय। साबुदाणा आपण हा सगळा काढून घेऊया, असा मोकळा करूया। छानसा फुललेला आहे साबुदाणा आपला, बघू शकता, एकदम मस्त असा। साबुदाणा असा मोकळा करून घेतलेला आहे, एकदम असा छान सुट्टा करून घेतलेला आहे। आता आपण बघू शकता, इथं असा मोकळा करून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये कसं गाठी नाही होणार। असा छान सुट्टा करून घेतलाय। आता आपण पाण्याला उकळी आली की साबुदाणा आपण त्याच्यामध्ये सोडणार आहोत। पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे, तर आता मी मीठ टाकते। इथं मी 1.5 चमचा मीठ टाकलेला आहे। साध्या पोह्याचे जे चमचे असतात त्या चमच्याने तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाकू शकता। पाण्याला उकळी आलेली आहे, तर आता मी थोडा थोडा करून साबुदाणा घालून घेते। छानसं हलवायचं, गुठळ्या झाल्या नाही पाहिजे,
असं पण साबुदाण्यात होत नाही, पण छानसं हलवून घ्यायचं. आता अगदी स्लो गॅसवर 10 मिनिटं ठेवायचं आपल्याला. स्लो गॅसवर 10 मिनिटं ठेवायचं. बघा, ह्या साबुदाण्यामध्ये आपण पाणी भरपूर घालून व्यवस्थित शिजला पाहिजे. आपण वाफेवरचं कसं करतो त्याच्यामध्ये थोडं पाणी कमी ठेवतो, कारण तो सुट्टा सुट्टा होण्यासाठी. तर ह्यामध्ये पाणी भरपूर व्यवस्थित घालून साबुदाणा भिजवला की पापड अगदी छान होतात. तर आपण थोडं हलवूया असं. हे बघ, आता ह्याला आपण ठेवून 3 मिनिटं झालेलं आहे. तर अगदी आता 7 मिनिटं आपल्याला ठेवायचे आहेत पुढचं. किंवा आपण कलरवर पण बघू शकतो. बघू शकता साबुदाणा किती आपला मोठा झालेला आहे, फुगलेला आहे. छान छान होतात पापड असे, एकदम कुरकुरीत, खुसखुशीत, क्रंची. हे बघा किती छान फुललेला आहे. पाण्याचं आपलं प्रमाण जर व्यवस्थित झालं ना तर पातळ पण होत नाही पापड आणि छान होतात. आपल्याला जास्त घट्ट पण नाही करायचं. घट्ट झाले तर कधी कधी मग ते कठीण सारखं होतं. क्रंची झालं पाहिजेत पापड. हे आता आपल्याला अगदी 3 ते 4 मिनिटच ठेवायचंय. हलवत राहायचं सतत. तुम्ही जाडबुडाचं पण पातेलं घेऊ शकताय. माझी ही कढई आहे त्याच्यामुळे मला सतत हलवत राहायचंय. अगदी छान झालेले आहे. हे बघा साबुदाणा किती मोठा आहे, खूप छान फुललेला आहे. हे बघ, तर अगदी आता ह्याला 2 ते 3 मिनिटं परत आपण ठेवूया. आपण परत एकदा 2-3 मिनिटासाठी झाकून ठेवला होता. तर बघू शकता अगदी पाणी कमी झालेलं आहे याच्यामध्ये. तर आता आपण गॅस बंद करतोय. हे बघा, आणि थोडंसं थंड झाल्यावर मगच आपण प्लास्टिकच्या वर टाकणार आहे, कारण एवढं गरम प्लास्टिकवर नाही टाकायचं. थोडंसं थंड होऊ द्यायचं अगदी या वाफायच्या, आणि मग प्लास्टिकवर टाकायचं. प्रत्येक व्हिडिओच्या खाली त्याची लिस्ट असते सामानाची, साहित्याची. तर तुम्ही चेक करा, किंवा प्रोसेस असते तुम्ही ती चेक करू शकता तसं बनवण्यासाठी. व्हिडिओला लाईक करा नवीन कोण असेल तर. हे बघा खूप छान झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. आपण ही एखादी पापड घालून बघायचा. हे बघा येतोय की नाही छान, आहे की नाही. हे बघा, तर आता आपण प्लास्टिक कागदवर टाकून घेऊया पापड सगळे. हे बघा आपलं मिश्रण असं झालंय, आणि आताच आपण प्लास्टिकवर घालायचं. गरम एकदम असं नाही घालायचं, कारण आपण प्लास्टिकवर घालतोय ना, म्हणून एकदम गरम नाही घालायचं. तर मी आता थोड्याशा कलर करणार आहे, त्याच्यासाठी 2-1 कलर घेते मी. एकच असा मापाचा चमचा घ्यायचा
आणि त्याच्याने घालायचं. हे बघा झाले की नाही छान साबुदाण्याचे आपले पापड उपवासाचे. आता मी पांढरेवाले पापड वरती गच्चीवर नेऊन घालणार आहे. तर बाकीचे पांढरे पापड सुद्धा मी आता घालून घेते. इथं बघू शकताय हे सगळे पापड आपले घालून झालेले आहेत. आता दिवसभर कडकडीत उन्हात तापवले, छानसे तापले की त्याच्यानंतर आपण त्याची वरची बाजू पलटून घ्यायची. म्हणजे खाली थोडंसं ओलसर राहतं ना, तर ते वर बाजू करून घ्यायची. म्हणजे छानसं सुकवून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला 4 दिवस छान कडकडीत उन्हात तापवून घ्यायचे. म्हणजे आपल्याला तळायला तयार. तर इथं झालेले आहेत माझे हे सगळे पापड. झाले आपले हे पळी पापड बघू शकताय. अगदी 4 दिवस मी कडकडीत नंतर वाळवलेले आहेत. तर आता हे आपण तळून बघूया. एकदम छान झालेले, एकदम छान क्रिस्पी कुरकुरीत. आपण दुसरा सुद्धा तळून बघूया. हे बघा आपण कलरचे सुद्धा बघूया. छोट्या मुलांना कसं कलरचं थोडं आवडतं. अगदी हे सगळीकडून फुललेले आहेत. आपले साबुदाण्याचे पळी पापड. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.